या वर्षी मे महिना समाप्त होण्याच्या आधी मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल आणि या पावसाळ्यात तुम्हाला त्रास होणार नाही असं राणेसाहेब वारंवार मला सांगतात. आणि त्याचप्रमाणे कोल्हापूर टू रत्नागिरी हा 90% रस्ता पूर्ण झालेला आहे. आता एक टनेल पण बांधणार आहोत आम्ही आणि हा पण रस्ता जवळपास मे महिन्याच्या आधी पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू असा विश्वास आज राणेसाहेबांच्या समोर शब्द देतो आहे. तसे मी राणेसाहेबांहून शिकलो आहे की खोटं बोलत नाही राजकारणात. आणि या रस्त्यापायी एवढी बदनामी मी सहन केली आहे की मी काही उद्घाटना करता येणार नाही. मी आत्ताच देवेंद्रजींना सांगितलं की आपण दोघं मिळून गाडीत बसवून एकदा मुंबईवरून निघून गोव्याला जाऊन तिकडनं विमानाने निवडून निघून जाऊ नागपूरला. कारण मलाही दुःख आहे याचं की तुम्हाला पुष्कळ दिवस त्रास सहन करावा लागला. मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले. 14 वर्षांनंतरही महामार्ग अपूर्ण असल्यानं माजी आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गडकरींनी मे 2026 पर्यंत महामार्ग पूर्ण करण्याचं आश्वासन देत जनतेची माफी मागितली. मात्र ही माफी केवळ टोल वसुली करण्यासाठी आहे का असा सवाल नाईक यांनी उपस्थित केलाय. रायगड आणि रत्नागिरीत काम अर्धवट सोडणाऱ्या कंत्राटदारांना गडकरींनीच पाठीशी घातल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. या महामार्गावरील अपघातात प्राण गमावलेल्या कोकणवासियांच्या कुटुंबियांना सरकार मदत करणार का असा प्रश्न विचारत केवळ माफी नको तर कोकणवासियांना टोल माफी द्या अशी आग्रही मागणी वैभव नाईक यांनी केली आहे. खरं तर नितीन गडकरींनी हा महामार्ग सुरू झाल्यानंतर आज जवळजवळ 14 वर्षांनी हा महामार्ग पूर्ण जाणार मेमध्ये म्हणून सांगितलं आणि त्यांनी माफी पण मागितली. परंतु माझं असं म्हणणं आहे की हा महामार्ग उशीर होण्यासाठी नितीन गडकरीच कारणीभूत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सोडला तर रत्नागिरी रायगड मधले ठेकेदार अनेक वेळा बदलले गेले आणि त्यांना पाठीशी घालण्याचं काम नितीन गडकरी साहेबांनी केलेलं आहे. आमचं असं म्हणणं आहे की आता तुम्ही माफी मागितला परंतु या 14 वर्षामध्ये जे हजारो मुंबई गोवा मार्गावर कोकणवासीय मृत्युमुखी पडले त्यांची तुम्ही माफी मागणार, त्यांना काय आर्थिक मदत शासनातर्फे होणार आहे की ही माफी फक्त टोल वसुली करण्यासाठी आहे? कारण मेमध्ये तुम्ही करणार म्हणजे जूनपासून तुम्ही टोल वसुलीसाठी हा महामार्ग सुरू करणार आहे. परंतु आमची शासनाला विनंती आहे आणि सिंधुदुर्गवासियांच्या वतीने की जोपर्यंत मुंबई गोवा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही टोल वसुली करू नका. आणि इतकं वर्ष प्रकल्प रखडला आहे त्यापेक्षा माफी मागण्यापेक्षा आम्हाला हा रस्ता इतकं वर्ष रखडल्यामुळे शासनाने टोल माफी करावी हीच आमच्यासाठी माफी असेल.